Hello students, welcome back in our online English lecture. Today we are going to discuss all questions from To Serve with Love in details. In this fourth and final part, we are going to study questions related to the plot, setting, theme and language. नाव द स्टुडंट्स आत्तापर्यंत आपण जी लेक्चर्स अभ्यासलेले आहे ॲज अ पार्ट ऑफ रिव्हिजन असं म्हणता येईल ह्या लेक्चरला. सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आपल्या पेज नंबर 186. फर्स्ट, अरेंज द इन्सिडंट्स इन द करेक्ट सेंटेन्स ॲज पर अकरन्सेस इन द एक्स्ट्रॅक्ट. दिलेल्या वाक्यांचा घटनेनुसार योग्य क्रम लावायचा आहे. या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे आणि त्याचा योग्य क्रम आपल्याला घटनाक्रमानुसार लावता यायला हवं. या ठिकाणी 7 सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याचा योग्य क्रम असा आहे. पहिलं सेंटेन्स आहे ॲन्सर, स्टुडंट्स काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन November 15th. Denham called out the name of the representatives. For months was an usual a trump card. The sleeves were folded and placed in a hat. Denham asserted that PT periods was waste of time. Denham was outwitted by Miss Phillips. Then last one is the head of the school closed the proceeding. म्हणजेच काय, नॉवेलचा अभ्यास करत असताना जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आलेल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहे या घटनांचा अभ्यास करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षेला तुम्हाला प्लॉट इव्हॅल्युएशनसाठी अशा घटनांचा योग्य क्रम लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अँड सेकंड क्वेश्चन इज डिस्कस इन ब्रीफ द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम्स ऑफ स्टुडंट काउन्सिल. विद्यार्थ्यांचा जो सामायिक अहवाल म्हणजे सामायिक कार्यक्रम अहवाल त्याचा हेतू काय आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे हा क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. याचं जे ॲन्सर किमान 50 वर्ड्समध्ये लिहिलं गेलं पाहिजेत. आता यामध्ये आपण पॉईंट वाईज दिलं आहे की तुमच्याला मोर अंडरस्टँडिंग होण्यासाठी किंवा पॉईंट हायलाईट करत जा. म्हणजे तुम्हाला आता रिझन काय सांगता येईल. पहिलं, टू अनलाइज द डिस्कस the overall academic progress of the students in the last 6 months through their reports of each subject. म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रत्येक विषयाचा जो अहवाल सादर केला जाणार आहे त्याच्या माध्यमातून त्यांची झालेली शैक्षणिक प्रगती कशी झालेली आहे याचं विश्लेषण आणि डिस्कशन करण्यासाठी हा एक उद्देश किंवा हेतू असावा. सेकंड काय सांगता येईल, टू डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम्स कोणते, रिगार्डिंग द टीचिंग लर्निंग ॲक्टिव्हिटीज अँड presents their opinions freely in the front of discussions पॅनल ऑफ ॲप्ट सोल्युशन. म्हणजे अध्यापनाबाबतीत आलेले जे क्वेश्चन्स आहे, ज्या अडचणी आहेत त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी या शिक्षकांच्या समोर मुख्यपणे चर्चा व्हावी हा देखील त्यामागचा एक उद्देश होता. अँड टू प्रोव्हाइड्स द प्लॅटफॉर्म अवॉइड ऑल द स्टुडंट्स डेव्हलप देअर ॲबिलिटीज अँड टू एक्सप्रेस देमसेल्स. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना आपलं मत मांडता यावे, अभिव्यक्तीस मध्ये विकास व्हावा. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुद्धा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता. राईट इन युअर ओन वर्ड्स एंटायर द हाफ इयरली प्रोग्राम. विद्यार्थ्यांची जी सामायिक अहवाल परिषद होती या परिषदेचा अहवाल आपल्या शब्दामध्ये लिहिण्यासाठी हा क्वेश्चन आहे. आता अर्थात हा क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे आणि याच्यावरती किमान तुम्हाला 50 शब्दामध्ये लिहिता येणं आवश्यक आहे. आता उत्तर आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतलं कारण भरपूर इन्फॉर्मेशन आहे, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पण let's see the question. The half yearly report of the students council was an important day which is celebrated on November 15th. The whole program is arranged, presented and controlled by the students. On this day each class gives a brief report of their progress. Braithwaite's older class reports lastly.
विद्यार्थ्यांच्या सामायिक अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पूर्ण दिवसभर चालणार आहे. 15 नोव्हेंबर ही त्याची डेट आहे. हा संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांच्याद्वारे सादरीकरण केलेला आहे व विद्यार्थ्यांनीच तो नियंत्रित केलेला आहे. या दिवशी प्रत्येक वर्ग आपापल्या प्रगतीचा अहवाल संक्षिप्त रूपामध्ये देणारा असतो आणि सर्वात शेवटी E.R. ब्रेथवेट यांच्या मोठ्या वर्गाने आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये मिस जोसेफ त्यांनी स्वतः प्रेझेंटेशन केलं. मिस जोसेफ सी स्पीक्स अबाउट इंटरपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. मानवजातीच्या परस्परावलंबाबद्दल तिने आपले मत मांडले होते. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग ऑन अंडरस्टँडिंग स्किल बिटवीन पीपल्स. आता पॉटर यांनी लोकांमधील जे कौशल्य आहे ते समजून घेण्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि गणिताच्या माध्यमातून आपण एकमेकांना कशा माध्यमातून सहकार्य करू शकतो हेही त्यांना सांगितलेलं आहे. सॅपियोनो tells the importance of pooling the knowledge with the other country with a study of pest. सॅपियोनो यांनी कीटकांच्या अभ्यासासह इतर देशाकडे जे असणारं ज्ञान आहे त्याचं आदानप्रदान केलं, त्याचं पोचवलं गेलं तर याचं महत्त्व सांगितलेलं आहे. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप अँड हॅलो हां बोला ना. 600. आता नेमकं माझं लेक्चर चालू होतं. आता हा ते कट करता येईल ना मध्येच आहे का पॉज करू? अशा पद्धतीने मिस पेग यांनी कोणते क्वेश्चन सांगितले होते, कशावरती प्रेझेंटेशन केलं तर मिस पेग यांनी विथ ह्युमन रिलेशनशिपवरती एक ट्रेसिंगवरती की द प्रॉब्लेम फेसिंग पोस्ट वर्ल्ड वॉर कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट झालेला आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर जॅक्सन स्पीक ऑन द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्सी ऑफ एनी कंट्री. अँड जॅक्सन यांनी कोणत्याही देशामध्ये असणारे जे विचार आहे किंवा परस्परावलंब जे आहे त्याबद्दल आदानप्रदान केलेलं आहे. याच्यावरती मिस डेअर स्पीक्स अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ अ सिकनेस अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ द नॉलेज. मिस डेअर यांनी आपल्या आजारपणाच्या काही समस्या सांगितल्या. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीकडे असणारं नॉलेज याच्याबद्दलही फायदा त्यांनी या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. अँड देन फरहान त्यानंतर फरमॅन डिस्प्ले अ ह्युमन स्केलेटन कन्क्लुडेड द बेसिकली ऑल पीपल्स. फरमॅन याने मानवी सांगाडा दाखवत आपण सगळेजण एकच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Denham creates a disturbance of speaking and useless a timetable for PT and games, complaining about that PT and the was ill convenience the monotonous routine. त्यांनी PT आणि खेळाचं टाईमटेबल हे कसं निरुपयोगी आहे असं सांगून त्या वातावरणामध्ये गंभीरता निर्माण केली आणि PT आणि हे गेम खेळणं हे निरर्थक आहे असं सुद्धा त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांनी आपले अहवाल या ठिकाणी बोलून दाखवले आहे. द क्वाईट अँड शाय द मिस फिलिप्स अँड डेनहॅम विथ प्रॉपर एक्सप्रेशन्स. डेनहॅमने PTबद्दल आणि गेम्सबद्दल आपलं जे मत मांडलेलं होतं ते अचानकपणे शांत आणि लाजळू निर्बुद्ध समजल्या जाणाऱ्या मिस फिलिप्स यांनी अत्यंत हुशारीने खंडन केलं आणि त्याला योग्य असं एक्सप्लेनेशन दिलं. द मीटिंग एंडेड विथ द फायनल ॲड्रेस टू द हेडमास्टर. ह्या मीटिंगचा शेवट मुख्याध्यापक मिस फ्लोरेन्स यांच्या भाषणाने झालेला. ब्रेथवेट अँड हेडमास्टर इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट ऑफ हिज क्लास. सर शेवटी ब्रेथवेट आणि हेडमास्टर हे विद्यार्थ्यांची प्रगती बघून अत्यंत समाधानी झाले होते. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे थोडक्यात उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. यातले काही रिपोर्ट्स आपण एक्झाममध्ये ड्रॉप केले तरीही चालतील. यातले महत्त्वाचे जे पॉईंट्स आहे ते तुम्ही हायलाईट करायचे आणि लर्न करायचे आहे आणि त्याचा आपल्या ॲन्सरमध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे किंवा ते पॉईंट्स आपल्या ॲन्सरमध्ये यायलाच हवे. नाव Question number 4. Now describe
द क्वेश्चन्स. आता या ठिकाणी या उत्तराच्या शेवटी एक उत्तर आलेलं आहे. त्या प्रश्नोत्तराचा जो त्रास झालेला आहे त्या तासाचा बद्दल किंवा एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. इन द एंड ऑफ द आन्सर कसं लिहायचं बघा. इन द एंड ऑफ द एक्स्ट्रॅक्ट क्वेश्चन अँड आन्सर सेशन टूक प्लेस बिटवीन डेनहॅम अँड मिस फिलिप्स अँड क्रिएट्स डिस्टर्बन्सेस बाय स्पीकिंग अबाउट द फॉल्टी टाइम टेबल ऑफ PT अँड गेम्स. धड्याच्या शेवटी जो प्रश्नोत्तराचा तास झाला तो डेनहॅम अँड त्यांच्या टीचर मिस फिलिप्स यांच्यामध्ये झालेला होता. डेनहॅमने या चर्चामध्ये गंभीर वातावरण निर्माण केलं होतं. यामध्ये PT आणि गेम्स हे टाइम टेबल अत्यंत निरर्थक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. सी पॉइंट आउट दॅट PT वॉज इनकन्व्हिन्स्ड सो ऑल द रुटीन मोनोटोनस. त्याने हाही मुद्दा मांडला की PTचा तास हा इनकन्व्हिनियन्स आहे किंवा पॉइंटलेस आहे किंवा रटाळवाणा आहे. तर नाव मिस फिलिप्स डिफेंड हिम अँड स्किलफुली टॅकल ऑल द क्वेश्चन्स. मिस फिलिप्स यांनी अत्यंत हुशारीने उत्तर दिलेलं आहे. सी पॉइंट आउट दॅट द स्कूल हॅड बीन केअरफुली कन्सिडर ऑल द सब्जेक्ट इन टाइम टेबल so that each students received maximum benefits from it. At last, Denham get convinced with the answers of Miss Phillips and accept the defeat and gave the matter. मिस फिलिप्स यांनी डेनहॅमने उपस्थित केलेल्या प्रश्नावरती अतिशय छान उत्तर दिलेलं आहे बघा. त्यांनी स्किलफुल अतिशय शालेय व्यवस्थापनाने कशा प्रकारे सगळ्या विषयांचं नियोजन केलेलं आहे, टाइम टेबल केलेलं आहे, किती केअरफुली किंवा किती काळजीपूर्वक केलेलं आहे की त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशाच पद्धतीने ते तयार केलेलं होतं. सरते शेवटी डेनहॅम आपली हार मानतो किंवा त्यांनी मिस फिलिप्स यांनी सांगितलेलं लेक्चरचं ॲक्सेप्टन्स करतो. आता 5th क्वेश्चन काय सांगता येईल. आता डिस्क्राईब द डिस्कशन्स दॅट टूक प्लेस बिटवीन द मिस जोसेफ अँड डेनहॅम. आता ह्या डेनहॅम अँड जोसेफ यांची चर्चा सांगायला सांगितले पण ॲक्च्युली जोसेफ आणि डेनहॅम यांची चर्चा नाहीच आहे त्यामुळं हा क्वेश्चन्स थोडासा वेगळा आहे. याऐवजी डिस्क्राईब द क्वेश्चन्स टूक प्लेस बिटवीन द मिस फिलिप्स आणि डेनहॅम हे असायला हवं होतं की जे आता आपण ॲन्सर बघितलेलं आहे ते ॲन्सर होऊ शकतं. आता मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिटिंगबद्दल. सिटिंगवरती ही 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. A3 विच इव्हेंट्स टुक्स प्लेस इन द एक्स्ट्रॅक्ट. चूज द करेक्ट वन. गिव्ह रिझन्स टू सपोर्ट युअर ॲन्सर. या धड्यामध्ये कोणता प्रसंग वर्णन केलेला आहे की तो लिहायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहे आणि त्याचं रिझन पण द्यायचं आहे. ॲन्युअल स्पोर्ट्स डे November 15th. ॲन्युअल सोशियल्स अँड कल्चरल गॅदरिंग ऑन November 15th. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल ऑन November 15th. अँड जी आहे फेअरवेल प्रोग्राम्स ऑन November 15th. ॲन्सर आहे सी द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ काउन्सिल ऑफ द November 15th. रिझन काय सांगता येईल बघा आपल्याला. द व्हेरी फर्स्ट line of the extract, the half-yearly report of the Student Council was November 15th, indicates the place of the event. Second आहे the events extract was held the हा प्रसंग कोणत्या ठिकाणी घडला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. गिव्ह रिझन्स टू सपोर्ट युअर ॲन्सर असं सांगण्यात आलेलं आहे. ऑथर्स हाऊस, ऑडिटोरियम स्कूल, मार्केट अँड गार्डन. उत्तर आहे ऑडिटोरियम ऑफ द स्कूल हे बी. ॲन्सर आहे द फॉलोविंग लाईन्स कन्फर्म द प्लेस ऑफ द इव्हेंट्स. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रूप इन टू द ऑडिटोरियम टू स्टिल टुगेदर इन क्लास. याच्यावरून स्पष्ट सांगता येतं की हा कार्यक्रम ऑडिटोरियममध्ये झालेला होता. सेटिंगमध्ये आता 3rd ॲक्टिव्हिटी कोणती बघा. द इन्सिडंट्स इन द एक्स्ट्रॅक्ट अकर्ड ॲट द पर्टिक्युलर प्लेस. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द प्लेस इन युअर ओन वर्ड्स. आणि 4था क्वेश्चन आहे याच्यावरतीच आहे. एक्सप्लेन हाऊ द सेटिंग द एक्स्ट्रॅक्ट कॉन्ट्रीब्यूट टू द थीम ऑफ द नॉवेल. हे दोन्हीही क्वेश्चन्स सेटिंगवरती आधारलेले आहे. हा प्रसंग कुठे घडलेला आहे आणि त्याचं महत्त्व किंवा सेटिंगमुळे थीम कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे याच्यावर विचारलेला आहे. लेट्स सी. द इन्सिडंट्स इन द एक्स्ट्रॅक्ट हॅपन्ड इन ग्रीनसेल्ड स्कूल ऑडिटोरियम ॲट द पर्टिक्युलर प्लेस. हा जो प्रसंग आहे तो ग्रीनस्लेड स्कूलमधील ऑडिटोरियम या ठिकाणी घडलेला आहे आणि याचं सिग्निफिकन्स काय सांगता येईल. द स्टोरी टेक्स प्लेस इन द स्कूल ऑडिटोरियम.
The chapter number 17 begins and ends with the same place called the school's auditorium. The students present their half yearly program. म्हणजे याची सुरुवातही तिथेच होती आणि शेवटही तिथं होतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 15 नोव्हेंबरला ॲट द ऑडिटोरियम. आणि सेटिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे त्या ठिकाणी होतो. स्टुडंट्स प्रेझेंट देअर हाफ इयरली प्रोग्राम ऑन 15 नोव्हेंबर ॲट द ऑडिटोरियम. सेटिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग हाही ऑडिटोरियम हॉल म्हणजे जो अहवाल प्रेझेंट करायचा आहे त्या ऑडिटोरियममध्येच प्रेझेंट केला गेला. द रिपोर्ट्स टू द टीचर्स अँड डिझायर द क्वेश्चनिंग अबाउट द कन्सर्न. आधी आपल्या शिक्षकांना रिपोर्ट सादर करण्यासाठी हा जो प्रोग्राम होता त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या क्वेरीज आहे जे क्वेश्चन्स आहे तेही विचारणार होते. ॲट द प्रोग्राम ॲट सेटिंग व्हॉइस टू द स्पीकिंग चान्स टू ड्युरिंग एक्सप्रेस द फिलिंग. हा संपूर्ण कार्यक्रम स्टेजभोवती सादर होणार होता आणि या दृष्टिकोनातून ते स्टेज आहे हे जे सेटिंग बनवलेलं होतं हे स्टेजवरती आहे आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार होतं आणि त्यांना एक करेज निर्माण करण्यासाठी किंवा धाडस व्यक्त करण्याची एक संधी मिळणार होती किंवा एक स्टेज मिळणार होतं. नाव द स्टेज gifted an opportunity to the students to show their skill, traits and the hidden talent. या स्टेजच्या माध्यमातून त्यांना एक संधी मिळणार होती की आपल्यामध्ये असणारे कौशल्य, वेगवेगळी वैशिष्ट्य ही आपल्यामध्ये जे लपलेलं टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट आहे तेही प्रेझेंट करायचं होतं. इन शॉर्ट द स्टेज बिकम्स विटनेस ऑफ द स्टुडंट्स प्रोग्रेस. थोडक्यात असं म्हणता येईल या स्टेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कितपत प्रगती झालेली आहे याचं मोजमाप करता येणार होतं. इट एक्सप्लोर्स द टीचर स्टुडंट्स रिलेशनशिप विच द मेन थीम ऑफ द नॉवेल. अँड याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं स्पष्ट होणार होतं की जे या धड्याच्या किंवा या धड्याची मध्यवर्ती कल्पना म्हणता येईल. द रिपोर्ट्स ऑफ द स्टुडंट्स डिस्क्राइब्स द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट दॅट इज द ह्युमॅनिटी, इंटरडिपेंडन्स, वननेस ऑफ ह्युमन बीइंग इन रेसिसिझम्स अँड इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स फॉर मॅनकाइंड. या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून या संपूर्ण टॉपिकची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट होते. यामध्ये मानवतावादी, परस्परावलंबन, संपूर्ण मानवजात ही एकच आहे, रेसिसिझम किंवा एकमेकांचा ज्ञानाचा आदान प्रदान करणं हेही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी या सेटिंगच्या माध्यमातून प्रदर्शित होत असतात. इन दिस वे the auditorium or the setting Greenslade School of London proves to significant of the story. या माध्यमातून ग्रीन्सलेड स्कूल शाळेमधलं जे ऑडिटोरियम हॉल आहे किंवा तिथलं जे व्यवस्थापन आहे, जे सेटिंग आहे याच्या माध्यमातून या कथेसाठी पोषक अशी महत्त्वाची गोष्ट मिळते. म्हणजे ही कथा पुढे जाण्यासाठी हेल्प होते. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, या कथेचं सेटिंग कोणतं आहे, हे सेटिंग का महत्त्वाचं आहे, या सेटिंगसाठी म्हणजे या ऑडिटोरियम हॉलसाठी, या व्यासपीठासाठी नेमकं महत्त्व काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं होतं. की नॉवेलचं नेक्स्ट टॉपिक म्हणता येईल थीम, की थीमवरही आधारित तुम्हाला 2 क्वेश्चन्स येऊ शकतात. याच्यावर आधारित आपण काही क्वेश्चन्स पहिल्या पार्टमध्येही ऑलरेडी झालेले आहेत, आपण सॉल्व केले. नाव द थीम फॉर 2 मार्क्ससाठी अँड ए फॉर फर्स्टसाठी. वेन द टर्न ऑफ माय क्लास theme I set up an NCXV. Why was the narrator's anxious? Explain the statement by citing the suitable references from the extract. वर्गांचा अहवाल सादर करत असताना जेव्हा माझ्या वर्गाचा नंबर आला की तेव्हा मी चिंताग्रस्त होत होते. यामध्ये लेखक स्वतः चिंताग्रस्त का होते हे आपल्याला संदर्भासहित स्पष्ट करायचं आहे. आता लेट्स सी द आन्सर. Half yearly report of the Student Council was one of the important days in the calendar of Greenslade School. स्टुडंट काउन्सिल हा जो सामायिक अहवालाचा कार्यक्रम घेतला होता हा ग्रीन्सलेड स्कूलच्या कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. अँड याच दिवसामध्ये द नॅरेटर हॅड हर्ड अ लॉट ऑफ अबाउट दिस ओकेजन्स
नॅरेटरने या कार्यक्रमाबद्दल पूर्वी खूप ऐकलं होतं. दिस मेड द नॅरेटर ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज दे अप्रोच ॲज इट वॉज. हा जसा दिवस जवळ येत होता लेखकही अतिशय उत्साही झालेले होते. ॲज इट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स, हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. यापूर्वी त्यांनी असा कोणताही अनुभव घेतलेला नव्हता. ऑन दिस डे हिज अ क्लास फॉर फर्स्ट टाईम रिपोर्ट्स अबाउट देअर लर्निंग. आणि पहिल्यांदाच त्यांनी आपला वर्ग अशा पद्धतीने अहवाल सादर करणार होता. इट मीन्स ऑल द रिपोर्ट्स द एम्फॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. या अहवालाच्या माध्यमातून काय स्पष्ट होणार होतं की ते काय शिकले, ते कोणत्या गोष्टी अपेक्षित होत्या हे जास्त भर देण्यात आला होता. इन दॅट सेन्स it is a evaluations of his teaching skill, so he sat up and seriously when there his students perform well or not. या दृष्टिकोनातून लेखकाला असं वाटत होतं की आपल्याच अध्यापन कौशल्याचं मूल्यमापन या ठिकाणी होत आहे. आपले विद्यार्थी चांगली कामगिरी बजावतील की नाही यासाठी ते चिंताग्रस्त होते. आणि सेकंड असं सांगता येईल, सिलेक्ट टू स्टेटमेंट दॅट डिस्क्राईब द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. यामध्ये थीम असणाऱ्या 2 लाईन्स राईट डाऊन करायच्या आहे. फर्स्ट, बी द रायटर वॉज इमेन्सली प्लीज टू notice the progress of his students. The students show a remarkable change in their behavior and were progressing in all the subjects. आणि ह्या 2 लाईन्स 4 आउट ऑफ द 4 लाईन्समधल्या ह्या 2 लाईन्स ह्या करेक्ट आहे. ह्या नॉवेलवरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे लँग्वेज. लँग्वेजवरही क्वेश्चन आधारित असू शकतो. A4मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट इन रिच द लँग्वेज अँड क्रिएट अ पॉवरफुल इम्पॅक्ट. हा क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये वापरलेली जी भाषा किंवा जे विधान हे अत्यंत प्रभावशाली किंवा समृद्ध आहे. आता बीचं क्वेश्चन्स आहे, देअर आर मेनी फीचर्स ऑफ लँग्वेज दॅट कॉन्ट्रीब्यूट द स्मूथ सेलिंग ऑफ द प्लॉट. हा प्लॉट अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढं सरकण्यासाठी लँग्वेजचा कसा यूज होत आहे आणि ती किती महत्त्वाची आहे याचं योगदान आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नॉवेल किंवा एक्स्ट्रॅक्टमध्ये जी लँग्वेज यूज केलेली आहे याचं वैशिष्ट्य आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचं आहे की जी 2 मार्क्ससाठी येणार आहे. नाव लेट्स सी प्लीज. This text is about the Braithwaite's experience as a school teacher in Clarence Lade School, London. The author describes himself as his experience of half-yearly reporting. आत्ता या ठिकाणी त्यांनी आर ब्रेथवेट यांनी कशा पद्धतीने ग्रीनफील्ड स्कूलमध्ये त्यांना एक्सपिरियन्स आले ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये हाफ रिपोर्ट डेच्या दिवशी आलेला एक्सपिरियन्स त्यांनी मुलांना सांगितलेला आहे. इट इज अ फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे विथ अ डिस्क्रिप्टिव्ह पॅसेजेस. हे प्रथम पुरुषी कथन आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे मोठे मोठे पॅरेग्राफ वापरलेले. हे डिस्क्राइब्स ऑल इव्हेंट्स सो lively that readers get pictorial views of the every scenes. For example, the reports Funhan, who displays the human skeleton on the stage. He uses long sentences with the conjunctions. The vocabulary is not too difficult but includes some complex words. ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये किंवा ह्या कादंबरीमध्ये सर्व घटनांचं इतके हुबेहूब वर्णन केलेलं आहे की वाचकांना एखादा शब्द हा चित्रित स्वरूप वाटावं किंवा समोर परफॉर्मन्स चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या विषयाचा अहवाल सादर करताना बघा, फनहमने काय केलं होतं, मानवी हाडांचा सांगडा समोर उभा केला होता आणि हे दृश्य इतकं छान पद्धतीने प्रेझेंट केलं होतं. आणि अशाच पद्धतीने लेखकाने मोठी वाक्यांची जी रचना केलेली आहे, शब्द जरी अवघड नसले तरी बरेचसे शब्द हे काय वाटतात थोडे जटिल किंवा थोडेसे काठिण्य पातळीवर आहे असं वाटतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. ऑल द रिपोर्ट्स ऑफ ईच स्टुडंट हॅज अ सिम्बॉलिक. विद्यार्थ्यांनी केलेला जो अहवाल होता तो अहवाल सादर करत असताना रिप्रेझेंट द नॅरेटर्स व्ह्यू अँड अबाउट मॅनकाइंड
इंटरडिपेंडन्स, वननेस ऑफ ह्युमन बिईंग, म्हणजे लेखकाचं स्वतःचं मत आहे ते मानवता धर्म असेल, एकमेकांवर अवलंबून असेल किंवा संपूर्ण मानवजात असेल, ही एक आहे. म्हणजेच जरी वर्णभेद जरी असला, रॅसिसिझम जरी असलं, तरी आपण सर्व एक आहोत हे मत त्यांनी प्रतिकात्मक मांडलेलं आहे. द प्लॉट इन्क्लूड्स मेनी फिगर्स ऑफ स्पीच लाईक सिमिली and excited as children, antithesis, Denham, leader and loser, metaphor, Miss Phillips compares with a cat and transfer epithet innocent eyes. Moreover, he used direct speech of the major. It makes the story more vivid, solid and comprehensive. या कथेमध्ये वेगवेगळ्या अलंकारांचा वापर केलेला आहे. डायरेक्ट स्पीचही वापरलं गेलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ही संपूर्ण कथा अत्यंत स्पष्टपणे आणि ठळकपणे सर्वसमावेशक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थर्ड पॅरेग्राफमध्ये आपण काय सांगू शकतो बघा. इन द स्टोरी अ लॉट ऑफ वर्ड्स विथ निगेटिव्ह कनोटेशन्स वेअर युज्ड. या कथेमध्ये बरेचसे निगेटिव्ह शब्दही आलेले आहेत किंवा सर्रास वापरलेले दिसतात. उदाहरणार्थ नो वे, नॉट इझिली, नॉट टू बी पुट ऑफ, टू टिमिड, टू परफॉर्म. आता फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सिंटॅक्स, तर अर्थाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर टेक्स्ट इन्क्लूड्स अ लॉट ऑफ लॉंग अँड कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस. बरीचशी वाक्ये ही मोठी आहेत आणि संमिश्र आहेत. इट टेल्स दॅट द नॅरेटर इज अ वेल एज्युकेटेड अँड फुल्ली नॉलेजेबल पर्सन. अशी दीर्घ वाक्य दिलेली आहेत, कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स दिलेले आहे. याचं कारण की जे लेखक आहे अत्यंत हायली एज्युकेटेड किंवा अभ्यासू असू शकेल किंवा हायली एज्युकेटेड. ऑल दिस लँग्वेज मीन्स रिव्हील्स द ऑथर मॅनर्स अँड हिज स्टाईल ऑफ रायटिंग. आणि या सगळ्या भाषेच्या गुणवैशिष्ट्यावरून लेखकांची लिहिण्याची पद्धती किंवा स्टाईल किंवा शैली आपल्यासमोर येते. विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज या सेक्शनवर अत्यंत महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. कोणत्याही कथाची भाषा आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं, कारण क्वेश्चन्स कशाही स्वरूपात आला तरी आपल्याला E.R. ब्रेथवेट यांची जी विशिष्ट पद्धतीची स्टाईल आहे, जी कथन करता येते, त्यामध्ये असणाऱ्या कशा पद्धतीने लँग्वेजचा उपयोग केला गेलेला आहे, कोणते अलंकार वापरलेले आहे, नॅरेशन कोणत्या पद्धतीचं आहे, निगेटिव्ह वर्ड्स कसे वापरलेले आहे, फिगर ऑफ स्पीच कसं वापरलेलं आहे, वाक्यांची संरचना कशी केलेली आहे, हे ॲन्सरमध्ये येणं खूप गरजेचं आहे. बघा पुढे सांगितलेलं आहे, द फॉलोविंग आर सम डायलॉग्स आर द मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट. उत्तरामधले काही डायलॉग्स आहे कॅरेक्टर्सचे. फाइंड आउट हू द स्पीकर in his or her tone, styles, significance of it the dialogue. म्हणजे हे जे डायलॉग दिलेले आहे याचं स्पीकर कोण आहे किंवा त्याचं नॅरेशन काय आहे. नाव लेट्स सी द फर्स्ट डायलॉग. फर्स्ट डायलॉग, देन व्हाय वी हॅव टू डू pity, why don't they take only a kids who needs it. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये कोण स्पीकर आहे, स्पीकरचं नेम आहे डेनहॅम. टू मिस फिलिप्स. टोन काय म्हणता येईल, द टोन ऑफ दिस डायलॉग इज आर्ग्युमेंटेटिव्ह, अग्रेसिव्ह अँड डिटरमाइंड. द स्टाईल काय म्हणता येईल, म्हणजेच बघा या ठिकाणी डेनहॅमने काय प्रेझेंट केलेलं आहे, स्टुडंट व्हॉइस मिस फिलिप्स रिस्पॉन्ड हिम सो क्लिअरली. डेनहॅमने जे वाक्य सांगितलेलं आहे की ते विद्यार्थ्यांच्या दरम्यान बोललेलं आहे. पीटी या खेळाची काय आवश्यकता आहे, तर त्यांना योग्य टाईम टेबल दिलं नाही तर मिस फिलिप्स ह्या त्याला प्रत्युत्तर देत होत्या अत्यंत हुशारीने. द सेकंड डायलॉग कोणता आहे, लेट्स से इट इज ॲज मच ॲज एक्सरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी डेनहॅम. आता ह्यामधलं जे स्पीकर आहेत किंवा हे वाक्य कुणाचं आहे तर मिस फिलिप्स. कुणाला म्हटलं आहे, टू रिस्पॉन्ड. हा रिस्पॉन्ड आहे त्यांचा कशावरती, डेनहॅम्सच्या क्वेश्चनवरती. टोन कोणता आहे या ठिकाणी, सो काम अँड डायरेक्ट. स्टाईल कोणती वापरलेली आहे, द डायलॉग इज इंटरॅक्टिव्ह, म्हणजे संभाषणात्मक ही पद्धती आहे. अँड सिग्निफिकन्स काय सांगता येईल, वैशिष्ट्य काय, द फायनल आर्ग्युमेंट पुट फोर्थ
बाय मिस फिलिप्स अँड ट्विन्स. डेनहॅमच्या प्रश्नाला अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी प्रश्न उत्तरामध्ये डेनहॅम्सपेक्षा त्या विन्स झालेल्या आहे किंवा त्या सरस ठरलेल्या आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज अशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते. ॲज 2 मार्क्ससाठी एवढं सफिशियंट आहे की यामध्ये स्पीकर आहे, टोन आहे, स्टाईल आहे, इवन सिग्निफिकन्स पण आलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ॲन्सर राईट डाऊन केलं तर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 4.2 टू सर्व विथ लव याच्यावरती सर्व क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत. हे चारही क्वेश्चन्स किंवा हे व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. मला आशा आहे की आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून बोर्ड क्वेश्चनसाठी येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते नक्कीच लिहिता येतील. जरी या टॉपिकवरती काही शंका असेल तर तुम्ही परत आपले व्हिडिओ बघू शकता, पुन्हा बघू शकता आणि याच्यावरचे क्वेश्चन्स आपण पुन्हा सॉल्व करून घेऊ. ही जस्ट आपली एक रिव्हिजन चालू आहे. ऑलरेडी आपले हे लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहे, ऑफलाईनही झालेले आहे, ऑनलाईनही झालेले आहे. त्यामुळं तुम्ही फक्त क्वेश्चन ॲन्सरवरती आता फोकस करायला हवं की होल स्टोरी ही तुमच्या लक्षात आली की नॉवेल कशा पद्धतीने E.R. ब्रेथवेट यांनी नॅरेट केलेलं आहे. ओके, नाव स्टुडंट कीप वॉचिंग. थँक्यू.